नांदेड़ टेक्सटाइल मिल को असर-ए-नौ शुरू करने के मुतालबे को लेकर आज दफ्तर जिला कलेक्टर के सामने एहतजाजी धरने का इनेकाद किया गया। खदीम उस्मान शाही मिल, जिसे अब नांदेड़ टेक्सटाइल मिल यानी NTC मिल के नाम से याद किया जाता है, कभी ये मिल नांदेड़ में रोजगार फराहम करने का सबसे बड़ा जरिया हुआ करती थी, लेकिन जब से ये मिल बंद पड़ी है यहाँ के हजारों लोग बेरोजगार हुए। हुकूमत की जानिब से कई बार ये यकीन दिलाया गया कि इस मिल को दोबारा शुरू किया जाएगा, लेकिन अब तक ये मुतालबा पूरा नहीं हुआ है। इसलिए एक मरतबा फिर से इस मिल को शुरू करने के लिए तहरीक का आगाज किया गया है। नागरिक हक संवर्धन समिति नामी तंजीम की जानिब से जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू एहतजाज किया गया। समिति के जिम्मेदारान श्याम नीलंगेकर की क़ियादत में यह एहतजाज किया गया। इस मौके पर मेमोरेंडम में मुतालबा किया गया कि NTC मिल दोबारा शुरू करने से हजारों लोगों को रोजगार मुहैया होगा। इसके लिए NTC मिल जल्द अज जल्द शुरू किए जाने का मुतालबा समिति की जानिब से किया गया। इस एहतजाजी धरने में कसीर तादाद में लोगों ने शिरकत। इस मौके पर जय कुमार, एडवोकेट शिवराज, प्रोफेसर साहेबराव, राजेश राप्ते, प्रकाश वाघमारे, शिवाजी गोडबोले व दीगर अफराद मौजूद थे। नांदेड शहराला महाराष्ट्रात देशामध्ये ओळख आहे की नांदेड टेरिकाट कापड म्हणून। एकेकाळी नांदेड शहराला विद्युत पुरवठा करणारी ही मिल, या मिलमध्ये 3000 लोक काम करणारे, त्या 3000 लोकांच्या कुटुंबावर आघात केला। हे 3000 कुटुंब नाहीत, तर या ठिकाणी विकणारा कापसाचा माल या कारखान्यावर शेतकरी जगत होता। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही सूतगिरण्या आहेत, कारखाना बंद पडल्यामुळे सूतगिरण्या बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे नांदेड शहर जे वैभव होतं ते वैभव आज वाळवंटामध्ये मिसळलेलं आहे। राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे हे नांदेडकर आलेलं संकट उद्याच्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की सरकार मायबाप हो, या कामगाराचा पाप तुम्ही घेऊ नका। पुणे करता आलं तरी उस्मानशाही मिल चालू करून या मतदारसंघाच्या, तुमच्या मतदारसंघाच्या लोकांचा तुमच्या हितासाठी का होईना परंतु प्रगतीचा वारसा तुम्ही हातात घ्यावा, असं यासाठी आम्ही जागृतीसाठी हे आंदोलन केलेलं आहे। सरकारकडे आम्ही मागत असताना जिल्हाधिकाऱ्याला एकच मागणी करत आहोत, तुम्ही जिल्हाधिकारी साहेब प्रस्ताव तयार करा। बघू मंत्रालयामध्ये काय होतं। मंत्रालयाकडे जर प्रस्ताव नसेल तर मंत्रालय मान्यता देत नाही, म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आमची एकच मागणी आहे की प्रस्ताव तयार करा, आणि जर प्रशासनाने जर प्रस्ताव तयार केला नाही तर एका महिन्यामध्ये आम्ही हिंसेचं स्वरूप आणलं तर त्याला जबाबदार सरकार नाही, इथलं प्रशासन असणार आहे। म्हणून प्रशासनाला विनंती करतो, 1 महिना तुम्हाला वेळ आहे, एका महिन्यामध्ये मिल कशी चालू होईल त्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह प्रस्ताव तयार करा। नंतर आम्ही दिल्लीमध्ये काय करायचं आहे आणि मुंबईमध्ये काय करायचं आहे ते बघू। आणि माननीय आता योगायोगाने